हाय गाइज, वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. आजचा व्लॉग माझा घरचाच असेल, कारण बाहेर खूप जास्त पाऊस येतो आणि मी कुठेच आज जाणार नाही. आणि मी आता तो कालचा व्लॉग पोस्ट करते अजून, तर मला माहीत नाही तुम्ही लोक कसं रिस्पॉन्ड करणार आहे किंवा काय तुमचे कमेंट्स येणार आहेत. मला अजून काय नाही माहिती, तरी मी हा व्लॉग आता कंटिन्यू करते. इथून कंटिन्यू म्हणजे चालू करते आत्ता सकाळ. आणि मी जेवते. आता वाजले आहेत 3. आज मम्मीची सुट्टी आहे म्हणून इथे पडली आहे. ह्या लोकांनी माझी जागा हडपली आहे गाईज. तर मी ह्यांना माझ्या जागेवर ना कसं इथून धक्का मारून बाहेर काढू मला हे समजत नाही. येशू तिथे बाहेर आहे म्हणून इथे मम्मी काम करते. आणि मम्मी आहे आज सकाळ म्हणून आम्हाला मस्त छान असं जेवण पण भेटलं आहे. पण आम्ही खूप आळशी आळशी. काय पण विचार करा, काय पण बोला, मला किती पण कमेंट्स करून बोला की तू काय काम नाही करत. आम्ही नाही करत काय काम, नाही करणार, समजलं. सो आता मी 2 चपाती खाते फक्त. आणि 2 चपाती म्हणजे माझं पोट फुल. नो भात नाही. जेवण भूक लागली. मला इथे खालती ना एक टिकली पडलेली भेटली. टिकली माझ्यासारखं कोण आहे ज्यांना टिकली दिसली ते लोक लगेच घेऊन लावून टाकतात. म्हणजे मी फक्त झोपले, मी आंघोळ नाही केली आहे, काय नाही केलं, पण मी फक्त टिकली बघितली आणि घेऊन लावली आणि परत झोपून गेली. बस एवढंच बोलायचं. नंतर चालू करेन. बाई. खूप आराम झाला. आता उठली आहे मी 2 तासानंतर, कारण मला कोलॅबचे व्हिडिओ शूट्स करायचे आहेत. 3 व्हिडिओ शूट करायचे आहेत. पण सध्या आता मी एकच करणार आहे किंवा 2 करेन. 3 एका दिवसात मी नाही करू शकत. मी खूप आळशी आहे. मला ते कधीपासून करायचं. मी रोज फ्री असते पण तरी पण माझ्याकडे टाईम नाही असं मी दाखवते. पण माझ्याकडे खूप टाईम असतो. मी फक्त झोपून असते. माझ्याकडे काही दुसरं काम नसतं. सो आता मी उठते आणि मी थोडीशी रेडी होते. खरं फेस वॅक्सवाला व्लॉग बनवायचा, कोलॅब व्हिडिओ बनवायचा आहे. उठते आणि आंघोळ करते आणि रेडी होऊन चालू करते व्लॉग. भाई गाईज फेस वॅक्सिंग डन. इकडची केली. किती झाले, पोचली तू? मी ती फेस वॅक्सची व्हिडिओ जस्ट शूट केली आणि मी परत माझा आराम करत होती. हे जे बाजूला काकी राहतात त्यांच्या घरी त्या दिवशी मी गेलेली आणि ते खूप चांगले आहेत आणि ते माझे व्लॉग्स बघतात. त्यांच्या पोरी पण माझे व्लॉग्स बघतात आणि ते लोक खूप चांगलं बोलत होते माझ्यामध्ये. आणि त्यांनी आज हे पाठवलं आहे, शिरा. थँक्यू काकी. आता मी हे खाणार आहे. पहिलं तर खाणार आहे. मला लय आवडतं हे सगळं. ती छोटी बाबू आली तिकडे. ती सेम येशू सारखी आहे. वाव. ते बघून हसते माझ्याकडे. मन करते इथूनच तिला ओरडून बोलू की वाव तुझ्या मम्मीने खूप चांगला शिरा बनवलाय.
आणि आत्ता श्रावण चालू झालंय. सो नो चिकन, नो मटन, नो मच्छी, ओनली व्हेज. सर्व मीच खाऊन टाकणार आहे. मी दोघांना पण नाही देणार आहे. मला ना कोणती गोष्ट आवडली ना मी अशी असं होऊन जातं माझं. माहित नाही का पण होतं. काही पण आवडलं ना मला, मी काही पण खात पीत काय पण असेल आणि मला ते खूप आवडलं तर असं होतं. आधी मी पहिलं पण सांगितलंय मी. अजून तर गणपती यायचे बाकी आहे, मग तर मोदक. वाव. आता जस्ट मी खाली आली आणि मला खूप घरी कंटाळा येत होता म्हणून, आणि मी आणि सक्षम आम्ही दोघं फिरायला आलोय बाहेर. तुम्हाला बघायचंय त्याला कसा येतोय पेंग्विन सारखा. पेंग्विन. व्लॉग चालू केला की सर्व असे करा. आता आम्हाला काही काम नाही तर आम्ही लोक निघालोय फक्त एक राऊंड मारायला, कारण पूर्ण दिवस आम्ही घरी बसलेलो. आणि मी ह्याला बोलले मग किधर भावा नीचे आ जाओ. नाही हा बोला मग खाली. हम नहीं मिले थे तो हमने सोचा हम मिलते हैं. मग आमच्याकडे काही काम नाही म्हणून आम्ही लोक असे फालतू कपडे घालून फिरतोय फक्त. आज राहुल नाही तर लास्ट टाइम मी राहुलला पकडलेला आणि राहुलला हा पूर्ण रोडचा राऊंड मारायला लावलेला. आणि नंतर मग राहुलने कंटाळून सक्षमला बोलवलं की सक्षम भावा लवकर आहे नाही तर आधी मला लय चालवेन. आणि आज मी तेच ह्याच्यासोबत करते आणि हा रोहितला कॉल करतोय. म्हणजे माझ्यासोबत त्या लोकांना फिरायला आवडत नाही. फिरायला नाही चालायला. पूर्ण दिवस घरी बसून कंटाळा येतो ना, मग जरा चाललं की कसं माझा वेट लॉस होईल. एकदम मग तर हवा आली की मी उडलीच. मी कोलॅबची रील बनवत होती म्हणून जरा नीट ढंगमध्ये आहे आज. आणि खरंच एकदम स्किन एकदम अशी सॉफ्ट झाली आहे एकदम. कोणी लाफा मारला तर लाल होऊन जाईल मी. पटाक पटाक सो आम्ही थोडंसं अजून चालून मग मी चालू करते ब्लॉग. बाय. अभी कुछ तो बोला भावाने, कुछ तो बोला. भावा जरा फिर रिपीट करा ना. वो तिकडे ना दोन पोरी उभ्या होत्या आणि हा बघतोय त्यांच्याकडे त्या माझ्याकडे आणि हा बोलतोय आय कॉन्टॅक्ट भी कोई चीज होती है. नाही म्हणलं सक्षम खोटं नको बोलू यार. कोई तो पटलो इससे. सॉरी हा कोणाला पटवत नाही है ना सक्षम. इग्नोर सक्षमसाठी कोणती तरी पोरगी बघावी लागणार आहे आता, कारण सक्षम पागल झालाय. तो रोडच्या पोरींना बघायला लागलाय. रोडच्या पोरी तुझी घाण वाटते सगळं. रोडच्या पोरी बघायला लागल्या. चांगल्या घरच्या होत्या पण मी त्यांना बघत नव्हतो. पहिलं तिने बघितलं मग मी परत बघितला, मग तिने मान खाली घातली मग मी मान खाली घातली, मग तिने परत बघितलं तर मी बघत राहिलो. म्हणते येई करण्या तो करते. बघताय ना तुम्ही मम्मी. व्हिडिओ डिलीट. मी जस्ट घरी आली आणि मोनू जाते आंघोळीला, पण ती आंघोळीला जाता जाता गाणं लावून जाते. सो मी काही शूट नाही करू शकत तर मला तिला मारावं असं मन करते. असं वाटतं तिला बुक्के हाणून. बेडरूम आहे आमचं हे बेडरूम. अरे पाय बघ कसे मला सेवा पडलंय पण नाही तेव्हा मी ते पडली हातावर. मला लागलं गाणं दिला 2 मिनिटं कॉपीराइट येतो मी करेल ते नीट.
व्हॉट्सअप येशू. हाय येशू. हाय येशू. येशू हाय. हाय. हे बघा आलं येणं. आता मार खाणार आहे. आता मार खाणार आहे. सो मी आणि येशूने ठरवलं की आपण एक व्हिडिओ म्हणजे चॅलेंज व्हिडिओ बनवूया ज्याच्यामध्ये आमच्या दोघांच्या तोंडात पाणी असेल अँड आम्ही दोघं पण सेम टाइमला म्हणजे असं एकमेकांच्या समोर उभे राहणार पण सेम टाइमला डोळे नाही उघडायचे. मी जस्ट आता बघितलं आणि माझं असं झालं की चल येशू आपण करूया. आणि आता मी इथे उभी राहीन, येशूचे डोळे बंद, माझे डोळे बंद, आणि जोपर्यंत सेम टाइमला डोळे उघडेन तर ऑब्व्हियसली तोंडात पाणी तर फुसकरणं बाहेर येणारच आहे. सो आता मी फक्त येशूसाठी थांबले की ती कधी रेडी होऊन येते. सो इथे आहे पाणी. तिला मारूया आता. मला वाटलं आता मला हार्ट अटॅक येणार आहे काय. परत आत्मा मेरे रूह से मेरी आत्मा निकाल गई है. थांब. मला तर वाटत होतं आता काय आधी तू जिंदा राहत नाहीयेस. लवकर आपलं पटापट बघून घे सर्वांना एकदा लास्ट टाइम. मेरे को रुला दिया. थांब. डोकं धरलं देवा. एकदा बिना पाण्याचं करून बघूया चल. गाइस इथेच आमचा चॅलेंज समाप्त होते हुए 10 गाली सुनते हुए आणि आमच्या नाकाची घशाची डोक्याची वाट लगाते हुए आणि येशू मला उठाते हुए.
नाही गाईज आपण भेटूया उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू तुम्ही इथपर्यंत ब्लॉग बघितला तर सबस्क्राईब पण करा, लाईक पण करा, कमेंट पण करा. बाय बाय गाईज.